Hello, myself Sandeep Sriram Joshi, working as an assistant teacher in Adarsh Vidyalaya Boins. I am going to teach his first slide, unit number 1.5. नमस्कार विद्यामित्र हो. आज आपण या ठिकाणी युनिट नंबर 1.5 ही फर्स्ट फ्लाईट शिकणार आहोत. आता पुस्तकातली आपली सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये पहिला भाग आहे डिस्कस अँड आन्सर. ह्याचा अर्थ असा आहे की आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे मी तुम्हाला विचारतो की तुम्ही मला विचारतात, अशी आपली चर्चा होईल आणि आपल्याला एकमेकांना उत्तर या ठिकाणी मिळणार आहेत. अशी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यात काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ह्या प्रश्नांचा आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे. तो वाचून त्या ठिकाणी आपल्याला ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. यानंतर दुसरी आपली ॲक्टिव्हिटी येते कंप्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये 3 भाग पडलेले आहेत. यामध्ये सुरुवातीच्या भागात आपल्याला इडियम्स दिलेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये त्याचे अर्थ म्हणजे मिनिंग्स दिलेले आहेत. आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला त्याचा वापर आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये करायचा आहे. असे 3 भाग त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातली पहिली आपली इडियम दिलेली आपल्याला बर्ड्स आय व्ह्यू. ह्याचा अर्थ असा होतो, आपण कुठेतरी उंच दृष्टिकोनातून काहीतरी पाहत आहोत. त्याचा वाक्यात उपयोग आपण असा करूया, वी हॅव एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन. दुसरी इडियम आहे ॲज फ्री ॲज बर्ड. याचा अर्थ असा होतो, ही ऑर शी इज केअर फ्री. याचा वाक्यात उपयोग आपण असा करणार आहोत, आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज बर्ड. तिसरी इडियम दिली आपल्याला ईगल्स आय. याचा अर्थ होता सो हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. वाक्यात उपयोग आहे, द डिटेक्टिव्ह वॉज वॉचिंग एव्हरी मूव्ह ऑफ द थीफ विथ इज ईगल्स आय. चौथी इडियम आहे स्प्रेड वन्स विंग. याचा अर्थ असा आहे, टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. म्हणजे कोणतंही काम स्वतःहून करणे. वाक्यात उपयोग आहे आपल्याला, आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन पेपर मेकिंग कुमार स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. अशा प्रकारचे 4 इडियम्सचा वापर आपण केला, त्याचा अर्थ समजावून घेतला आणि त्याचा वाक्यात उपयोग केला. यानंतर असं आहे की आपल्याला काही इडियम्स त्यांनी खाली एक्स्ट्रा दिलेले आहेत, ते आपल्याला शोधायचे आहेत. त्याची सूचना अशी आपल्याला, फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. दिलेल्या शब्दांच्या आधारे आपल्याला काही इडियम्स शोधायचे आहेत. त्यातला दिले फ्लाय म्हणजे उडणे, 2 ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि 3 कलर्स म्हणजे रंग. या संदर्भातल्या तुम्ही इडियम्स शोधायचे आहेत आणि तुम्ही त्याच्यावर त्याचा अर्थ आणि त्याची वाक्य तुम्ही सांगायची अपेक्षित आहेत. आता आपण मुख्य धड्याकडे येऊया. हिज फर्स्ट फ्लाईट. द यंग सीगल हा मुख्य त्यातला घटक आहे. आता फर्स्ट फ्लाईट याचा अर्थ फर्स्ट म्हणजे पहिले, सुरुवातीचे, आणि फ्लाईट म्हणजे उड्डाण. म्हणजे आपण जो प्रवास सुरू करतो किंवा कोणते कार्य जे सुरू करतो ते जे कार्य आहे त्या कार्याची सुरुवात. आता हा पक्षी असल्यामुळे त्या ठिकाणी शब्द वापरला गेलेला फ्लाईट म्हणजे उडला तो. मग त्याने उडायला कशी सुरुवात केली त्याचा संपूर्ण उल्लेख ह्या धड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आता एक छानशी गोष्ट आहे खरी. या ठिकाणी तरुण असा सीगल नावाचा पक्षी आहे, जो एका भिंतीच्या कोपऱ्यावरती किंवा खडकाच्या कोपऱ्यावरती बसलेला आहे. त्याचे बहीण भावंड त्याचे सर्व कुटुंब त्या ठिकाणी आहे. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्या मनामध्ये एक भीती आहे की मला यांच्यावर उडता येणार नाही. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wing, he became afraid. तो उडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या मनामध्ये भीती येत होती. तो तीरापर्यंत जात होता, म्हणजे काठापर्यंत जात होता त्या, आणि पुन्हा मागे येत होता. The great expanse of sea stretched down beneath. समुद्र खोलवर खाली पसरला होता. and it was such a long way down, miles down, आणि तो खूप खोलवर
आणि अथांग असा पसरला होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याच्या मनात भीती होती की आपले पंख आपल्याला साथ देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. तरी पंख पुन्हा आपले जवळ घेतले आणि ज्या ठिकाणी रात्री झोपला होता त्या बिळामध्ये जाऊन तो शांतपणे पहुडला. इवन वेन इच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर, त्यापैकी त्याचे भावंड आणि एक लहान बहीण, हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्यापेक्षा त्यांचे पंख लहान होते परंतु ते उडाले, पंख फडफडवले आणि दूरवर उडून गेले. ही फेल टू मस्टर अप करेज. या ठिकाणी तो ठळक शब्द आपल्याला दिलेला आहे. टू मस्टर अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे. टू टेक दॅट प्लंज विथ ॲपियर टू हिम टू डेस्परेट. त्यांना पाहून त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपल्याला का उडता येत नाही, हे सगळे उडून गेले, आपणच एकटे राहिलो. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली अँड अपब्रँडिंग हिम. या ठिकाणीपर्यंत दोन शब्द आपल्या समोर आहेत, श्रीली आणि अपब्रँडिंग. श्रीली म्हणजे मोठ्याने ओरडणे, अपब्रँडिंग म्हणजे खरडपट्टी काढणे म्हणजे रागावणे. त्याचे आई आणि बाबा त्याच्याजवळ येत असत आणि त्याला मोठ्याने ओरडून सांगत असत की तू का करू शकत नाहीस. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन द लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. त्याला भीतीसुद्धा दाखवली की तू जर उडाला नाहीस तर तुला असंच उपाशी राहावं लागेल. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो आपल्या जीवाला घाबरत होता आणि त्या ठिकाणी त्याने हालचाल केली नाही आणि तो उडाला नाही. दॅट वॉज 24 hours अगो. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. 24 तास उलटले होते, त्या जवळपास कोणीही आलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्यांनी पाहिलं की आपल्या आईवडिलांसमवेत आपला भाऊ आणि आपली बहीण हे छानपणे विहार करत आहेत. परफेक्टिंग देम इन अ आर्ट ऑफ फ्लाईट. आणि त्यांना ते शिकवत आहेत की कसं उडावं. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. आपण या लाटांवरती कशी उसळी मारायची आहे, कसे मासे पकडायचे आहेत हे त्यांना शिकवलं जात होतं. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवोर इट. त्याचा जो मोठा भाऊ आहे त्यांनी प्रथमतःच एक हेरिंग नावाचा मासा त्यांनी आपल्या चोचीमध्ये पकडला, कारण तो खूप भुकेलेला होता. त्याला ते मिळालं आणि त्याला आनंद झाला. स्टँडिंग ऑन अ रॉक, ते एका दगडावर जाऊन उभा राहिला. वाईल हिज पेरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. त्याचे पुन्हा आई वडील त्या जवळपास आले आणि खडकाजवळून जोरात ओरडले. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द ऑपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्ड आईज. या ठिकाणी पुन्हा दोन शब्द आपल्याला नवीन आहेत, क्लिफ आणि कॉवर्ड आईज. क्लिफ म्हणजे सुळका म्हणजे उंच टेकडीचा भाग आणि कॉवर्ड आईज म्हणजे भित्रा असा त्याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. आता त्याचे कुटुंबातली जी लोकं आहेत ह्या त्या खडकावरती गेले, मोठ्याने ते जाऊन ओरडले, त्याला भीती घातली. सकाळची वेळ होती. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. दक्षिणेकडील भागामध्ये सूर्याचा उजेड पसरला गेला. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. गेल्या रात्रभरामध्ये त्याने काही अन्न खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला थोडासा त्रास होऊ लागला होता. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. तो हळूहळू त्या ठिकाणून बाहेर निघाला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. जसे पक्षी उभे राहतात त्या पद्धतीने आपला एक पाय पंखामध्ये घातला आणि दुसऱ्या पायावरती तो स्थिर उभा राहून समोर पाहत होता. ही क्लोज्ड वन आहे, त्याने आपला एक डोळा बंद करून घेतला. देन द अदर, आणि मग दुसराही बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि दाखवून दिलं की मी आता झोपत आहे. स्टील दे टूक नो चान्स टू नोटीस हिम. त्याने पाहिलं की आपल्याकडे कोणीच पाहत नाही आहे. ही सॉ हिज 2 brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. त्यांनी पाहिलं आपले बहीण आणि भावंड त्या पठार प्रदेशावरती आपली मान आपली जी आहे ती आतमध्ये घेऊन बसलेले आहेत. हिज फादर वॉज पिअरिंग द फेदर्स. त्याचे वडील त्याला जवळून त्या ठिकाणी न्याहाळत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याची आई मात्र इकडे टक लावून बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. त्या ठिकाणी उंच असा भाग होता, त्या ठिकाणी त्याची आई उभी होती.
हर व्हाईट ब्रेस्ट थर्स्ट फॉरवर्ड, तिने आपला जो छातीचा भाग आहे तो फुगवला होता. नाव अँड अगेन, आणि पुन्हा एकदा शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश, तिने मासाचा एक तुकडा तोडला. दॅट ले ॲट हर फीट, तो तिच्या पायाजवळ पडला. अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक, आणि तिने त्या ठिकाणी एकदा आपली मान त्या ठिकाणी पुन्हा घासली, चोच घासली. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम, आणि ते दृश्य पाहून त्याला फारच खायची इच्छा निर्माण झाली. हाव ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, अशा पद्धतीने मला कधी खाता येईल हे पाहून त्या डोळ्यामध्ये अश्रू आले. स्क्रॅपिंग हिज बीक नाव, त्यांनी पण आपली चोच जी आहे ती थोडीशी घासली. अँड अगेन टू वेट इट, आणि त्यांनी काय केलं, त्याला धार काढली, म्हणजे शार्प केली ती. त्यांनी पुनश्चेदा आवाज केला, गा गा गा, हा त्यांचा ओरडण्याचा आवाज आहे. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड, आणि सांगितलं की मला काहीतरी अन्न द्या. ग्वा कॉल आ, हा त्यांचा साऊंड आहे, पण ओरडण्याचाच आवाज आहे. शी स्क्रीम बॅक डिव्हिशली, तिच्या ठिकाणी अतिशय जोरात ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, परंतु तो न थांबता त्या ठिकाणी सतत बोलावत होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, आणि अचानक त्याने एक आनंदमय चित्कार ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट, त्याची आई त्याच्या सभोवताली फिरत होती आणि तोंडामध्ये एक मासा धरला होता. ही लीन्ड आउट इगरली, टॉपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर टू हर, ती जवळजवळ त्याच्या येण्याचा प्रयत्न करत होती. ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, आणि ती तिकडून त्याजवळ उडून जात होती. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम, जेव्हा त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आली, शी हल्टेड, त्या ठिकाणी थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिने आपल्या पंखांना गती कमी केली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक, जवळजवळ तिची चोच त्याच्या चोचीजवळ आलेली होती. ही वॉन्टेड अ मोमेंट इन सरप्राईज, ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, तो त्या ठिकाणी थांबला. वँडरिंग वाय शी डिड नॉट कम नियर, तो विचार करतो की माझी आई माझ्याजवळ का येत नाही. अँड देन मॅडन्ड बाय हंगर, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता. ही डायव्ड ॲट द फिश, त्याने उडी मारली त्या माशाजवळ. विथ अ लाऊड स्क्रीम, किंचाळा जोरात. ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस, वर खाली अशाने उडी मारली. देन अ मॉन्स्टरन्स टेरर सीज्ड हिम, आणि अचानक त्याला भीतीने ग्रासलं. ही कुड हिअर नथिंग, त्याला काही ऐकेन असंच होय झालं, म्हणजे त्याला ऐकायला येऊ नाही लागलं काय होतं ते. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, आणि तो एक शेवटचा क्षण होता. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग स्प्रेड आउटवर्ड, त्याला त्या क्षणानंतर कळलं की आपले पंख पसरले आहेत, बाहेर निघाले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर, आणि हा वारा आपल्या छातीला भेदून आपण पुढे चाललो आहोत. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स, त्याच्या पोटाला वारा लागत होता, त्याच्या पंखालाही वारा लागत होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि तो त्या वाऱ्याला कापत कापत पुढे चालला होता. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव, आणि त्याला आता कळलं की आपल्याला काही जास्त त्रास करावा लागत नाही. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड, हळूहळू करत करत तो आता वर खाली करत उडत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, त्यात आता भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी, काही क्षण थोडीशी मनात भीती आली. डिझी म्हणजे थोडंसं घाबरल्यासारखे म्हणे. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्ज वन्स अँड सोअर्ड अपवर्ड, आणि त्याने अचानक आपले पंख फडफडवले आणि उंच वर उडाला. गा 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 गो, हा आवाज पुन्हा दिला या ठिकाणी. हिज मदर स्वुप्ड पास्ट हिम, त्याची आई झटकन त्याजवळून गेली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, त्याच्या पंखांचा एक मोठा आवाज झाला. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, त्यांनी तेवढाच किंचाळण्याचा आवाज मोठ्याने केला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम, त्याचे वडील त्याजवळ उडून गेले. स्क्रीमिंग, तेही किंचाळले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्लाईंग अराउंड हिम, त्यांनी पुन्हा पाहिलं आपले बहीण भावंड आपल्या जवळपास उडत आहेत. कर्वेडिंग अँड ब्रँकिंग हिम, सोअरिंग अँड डायव्हिंग, ते सर्वजण मस्तपैकी गोलाकार वर खाली इकडे तिकडे उडत आहेत आणि पाण्यात सूरही मारत आहेत.
आपल्यासमोर चित्र आलेलं आहे. आता हे सीगल नावाच्या पक्षीचे चित्र आपल्यासमोर त्यांनी दिलेलं आहे. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आणि तो काही क्षण विसरूनच गेला की आपल्याला तो उडता येणार नाही. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कर्व शर्किंग शीट्स. आणि स्वतःलाच आज्ञा केली की नाही, आपल्याला सूर मारली पाहिजे, आपल्याला उडलं पाहिजे आणि आपल्याला न घाबरता पुढे गेलं पाहिजे. त्याने मोठा आवाज केला आणि तो उडाला. ही वॉज नियर द सी नाव. आता तो जवळपास समुद्राच्या आला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आणि तो सरळ उडत चालला होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने एक अथांग असा समुद्र पाहिला. विथ लिटिल रीज मूव्हिंग ओव्हर इट. त्या ठिकाणी काही छोट्या मोठ्या टेकड्या त्या ठिकाणी दिसल्या. अँड इट टर्न हिज बिग साईडवेज अँड कॉड अम्युजली. आणि त्याने अतिशय शांतपणे ते सगळं पाहिलं. आपल्या चोचीकडे वळला. हिज पेरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे वडील, त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची बहीण एका हिरव्यागार अशा प्रदेशावरती उतरले. दे वेअर बेकनिंग टू हिम. ते त्याला खुणावत होते. कॉलिंग श्रीली. त्याला मोठ्याने ओरडून बोलावत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्यांनी आपले पाय खाली ठेवले उभा राहण्याकरता. हिज विंग सँक इन टू इट. परंतु त्याचे पंख त्यात बुडाले. ही स्क्रीम विथ फ्रेट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन. तो मोठ्याने घाबरून किंचाळला आणि पुन्हा पंख फडफडवले. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. परंतु तो आता भुकेमुळे थकला होता. अँड ही कुड नॉट राईज. आणि तो वर उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. हा त्याने जो काय एक प्रकारचा व्यायाम केला होता यामुळे तो खूप दमला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. त्याचे पाय त्या समुद्रामध्ये बुडले होते. अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचं पोटही त्या पाण्याला स्पर्श करत होतं. अँड सँक नो फार्दर. परंतु तो बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. त्याच्यात तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. त्याच्या सभोवताली त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी किंचाळत होतं, स्तुती करत होतं. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रब्स ऑफ डॉग फिश. आणि त्याला त्या संपूर्ण कुटुंब त्याला माशाचे तुकडे खायला देत होतं. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीने त्याने आपलं पहिलं उड्डाण यशस्वीपणे पार पाडलं. माणसाला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट पहिली करत असताना अशा अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्याचंच या ठिकाणी उदाहरण या धड्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला एक छोटंसं वाक्य सांगता येईल. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा पण रडू नका असं आपण म्हणू शकतो. कोणतीही गोष्ट शिकत असताना आपल्याला मेहनत करावी लागते. जसं आपण लहानाचे मोठे झालो त्याला आपल्याला सुरुवातीला उभं राहता येत नव्हतं. आपण दुडदुडू चालण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पडलो खाली, उभे राहिलो, असं करत करत अनेक वेळा पडलो आपण. आणि एक दिवस असा आला की आपण छानपैकी चालायला लागलो. तसंच ह्या पक्ष्याचं झालेलं आहे. आणि पक्ष्याला ह्या शिकवलं गेलेलं आहे की तुझं उड्डाण तू कसं करायचं आहेस, तुला कसं उडायचं आहे. म्हणून या धड्याचं नाव काय ठेवलेलं आहे, हिज फर्स्ट फ्लाईट. या धड्याचे लेखक आहेत लिओन ही फ्लॅटी. यांनी हा सुंदर असा धडा दिलेला आपल्याला या ठिकाणी. यानंतरची आपली महत्त्वाची ॲक्टिव्हिटी पुढे जी आहे ती इंग्लिश वर्कशॉप आहे. हे आपल्या परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. परीक्षेला आपल्याला जे पहिले प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये इंग्लिश वर्कशॉपमध्ये येणारे काही प्रश्न आपल्याला दिले जातात. त्यात पहिली ॲक्टिव्हिटी आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे संपूर्ण तुम्हाला धड्यावरती अवलंबून आहे. ते धडा किती शांतपणे वाचतात, किती समजून घेतात, त्याच्यात तुम्हाला ती उत्तर शोधून लिहायची असतात. नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. काही विधानं दिलेली आहेत आपल्याला. ती विधानं त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहेत, पूर्ण करायची आहेत. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत ते काळजीपूर्वक वाचा आणि त्या शब्दांच्या आधारे अर्थपूर्ण वाक्य आपल्या वहीत लिहून काढा. चौथी ॲक्टिव्हिटी आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. पुन्हा तीच ॲक्टिव्हिटी अशीच आहे, शब्द नीट वाचा. पण पुढची ॲक्टिव्हिटी दिली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. कंसामध्ये आपल्याला काही पर्यायी शब्द दिलेले आहेत त्याच्याबरोबर.
त्या शब्दांपैकी योग्य शब्द वापरा आणि रिकामी जागा भरा आणि वाक्य पूर्ण करा. 5वी ॲक्टिव्हिटी आहे रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्सची गोष्ट अवकाशयात्री म्हणून दिलेली आहे, ती वाचा. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर, आणि कल्पना करा की तुम्ही तिची काय घेणार आहात, मुलाखत घेणार आहात. या मुलाखतीकरता तुम्हाला स्वतःला 10 ते 12 प्रश्न तयार करायचे आहेत. अशा ह्या 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जर पुस्तक नीट पाहिलं तुम्हाला 5ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी मिळतील आणि त्या व्यवस्थित वाचल्याने तुम्हाला सहज सोडवता येतील. अशा 5 ॲक्टिव्हिटी आपल्याला परीक्षा दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता इंटरव्ह्यू घेताना आपल्याला काय विचारायचं आहे, तर इंटरव्ह्यू घेताना आपल्याला त्यांनी मुद्दे दिलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, म्हणजे तिचं सुरुवातीचं जीवन कसं होतं, प्रशिक्षण कुठे घेतलं, तिने शिक्षण काय केलं. दुसरा मुद्दा आहे एज्युकेशन. तिसरा मुद्दा दिलेला हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, तिने अवकाशामध्ये पहिलं उड्डाण कधी केलं. बघा शब्द या ठिकाणी फ्लाईट आलेला आहे, जो आपण आत्ता इथे बघितला ही फर्स्ट फ्लाईटमध्ये. फ्लाईट म्हणजे उड्डाण, म्हणजे आता ही सुनीता विल्यम्स आहे, ही अवकाशयात्री आहे आणि हिने पहिलं उड्डाण अवकाशामध्ये किती केलं. फ्युचर प्लॅन्स, भविष्यामध्ये ती काय करणार आहे, तिच्या योजना काय आहेत. हर मेसेज टू व्ह्युअर्स, आपण जे सर्व व्ह्युअर्स आहोत त्यांना त्यांनी काय संदेश दिलेला आहे. या सगळ्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत आणि उत्तरं मिळवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक मुलाखत सुनीता विल्यम्सबद्दल घ्यायची आहे. पुढचा आहे डिस्क्राईब इन अ नोटबुक द चॅलेंजेस यू फेस्ड वाईल लर्निंग टू राईड अ बायसिकल, स्विमिंग ऑर एनी स्किल. कोणतीही गोष्ट शिकत असताना आपल्याला काही आव्हानं असतात. ती आव्हानं स्वीकारल्याशिवाय आपण ते शिकू शकत नाही. आपले 2 उदाहरणं इकडे दिलेली आहेत त्यांनी. तुम्ही सायकल कशी शिकलात किंवा पोहायला कसं शिकलात किंवा इतर कोणतं कौशल्य शिकलात त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. मग तुम्हाला त्यांनी मुद्दे दिलेले आहेत बघा. टेक हिंट्स फ्रॉम द वेब टू कम्प्लीट युअर राईटअप. तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेला आहे या ठिकाणी. ह्या वेब डायग्राममध्ये तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. आता त्याने उदाहरण घेतलं आहे लर्निंग बायसिकल्स चॅलेंजेस. कोणकोणती आव्हानं आपल्याला याच्या आहेत. त्यामध्ये पहिलं म्हटलं कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला. त्यामध्ये कोणती आव्हानं किंवा रिस्क कोणती आहे, तुम्हाला धैर्य करणं गरजेचं आहे आणि मनामध्ये कोणत्या प्रकारची भीती जर असेल तर ती आपल्याला काढून टाकली पाहिजे. हे जर आपण केलं तर आपण एखादी गोष्ट शिकू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब याचा शब्द अर्थ काय होतो, वर्णन करणे. मग कसलं वर्णन करणार, तुम्ही सायकल कसे शिकलात त्याचं वर्णन करा, पोहायला कसे शिकलात त्याचं वर्णन, किंवा इतर कोणतेही स्किल. आता आपण जर विचार केला तर आई आपल्या घरामध्ये अनेक कामं करते. त्या कामापैकी आपण काही कामं शिकतो. त्या उदाहरणार्थ आपण चहा करायचं म्हटलं तर चहा करणं कौशल्याचं काम आहे, जेवण करणं हे कौशल्याचं काम आहे, कपडे धुणं हे कौशल्याचं काम आहे. अशी घरातली छोटी मोठी कामं आपण अनेक करतो. ही सर्व कौशल्याचीच कामं आहेत. या सर्व कामांचा विचार केला तर आपल्याला तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावरती आपल्याला वर्णन करायचं आहे. मग त्यात कोणकोणती आव्हानं तुम्हाला आली त्याचा उल्लेख आला पाहिजे. तुम्हाला मुद्दे खाली दिलेले आहेत, तेच मुद्दे तिकडे वापरून तुम्हाला फक्त विषय बदलून ते लिहायचं आहे, किंवा अन्यथा दिलेल्या विषयावरती लिहा राईड अ बायसिकल ऑर स्विमिंग. याच्या पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला आहे ती म्हणजे प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी आहे. आता प्रकल्प हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्याला प्रकल्प तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. कोणतीही गोष्ट करत असताना प्रकल्पाधिष्ठित करणं म्हणजे त्याची सर्व रचना करणं हे महत्त्वाचं आहे. त्याने पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे कलेक्ट द करिअर ऑप्शन्स रिलेटेड विथ फ्लाईंग. म्हणजे आपला जो प्रोजेक्ट करायचा आहे हा उड्डाण या विषयासंबंधित असणाऱ्या घटकांचाच करायचा आहे. फाइंड आउट द इन्स्टिट्यूट्स वेअर ट्रेनिंग ऑफ युअर ऑप्शन्स इज गिवन. मग तुम्हाला ह्या ठिकाणी उड्डाणाचं प्रशिक्षण कुठे दिलं जातं, त्याच्या कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत त्याची आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि ते लिहायचं आहे. फाइंड आउट द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द फीज. मग त्यामध्ये काय शोधायचं आपल्याला, तर त्यांची फी किती आहे, त्याचा कालावधी किती आहे, ड्युरेशन म्हणजे कालावधी,
आणि त्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक प्रकल्प तयार करायचा आहे. दुसरा विषय आहे कलेक्ट ऑर ड्रॉ डिफरंट पिक्चर्स ऑफ बर्ड्स फ्रॉम युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली असणाऱ्या पक्ष्यांची चित्र गोळा करा. अँड राईट अबाउट डेम. आणि त्या पक्ष्यांविषयी थोडक्यात माहिती लिहा. मेक अ चार्ट विथ सम इन्फॉर्मेशन अबाउट इट. त्यामध्ये एक तक्ता तयार करा. हा जो तक्ता आहे ह्या तक्त्यामध्ये त्या पक्ष्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती लिहायची आहे. अशा प्रकारचे 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत आपल्याला. आता पुढचा मुद्दा आहे लँग्वेज स्टडीज आहे. हा आपल्या दृष्टिकोनात व्याकरणाचा विचार केला तर खूप महत्त्वाचा आहे. There are words that have the same pronunciation but different in spellings. इथे असे शब्द दिलेले आहेत ज्यांचा उच्चार समान आहे परंतु त्याचं स्पेलिंग कसं आहे वेगळं आहे. अशा शब्दांना इंग्रजीमध्ये होमोफोन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ फेअर आणि फेअर. पहिले सुद्धा फेअर मी लिहिला आहे त्यावर बघा लिहिलेलं आहे FAIR हे स्पेलिंग आहे आणि दुसरं स्पेलिंग आहे FARE. म्हणजे स्पेलिंगमध्ये भिन्नता आहे पण उच्चारामध्ये समानता आहे. असे जेव्हा स्पेलिंग येतील तर त्याला काय म्हणायचं आपल्याला तर होमोफोन्स म्हणायचं आहे. दुसरा शब्द खाली मी लिहिला बघा नो आणि नो. KNOW नो म्हणजे माहीत असणे आणि NO म्हणजे नाही म्हणजे नकार. असे अनेक उदाहरणं आपल्या पुस्तकात आपल्याला दिलेली आहेत. ती तुम्ही समजून घ्या. या सर्व शब्दांना आपल्याला काय म्हणायचं एकदा पुन्हा सांगतो होमोफोन्स असं म्हणायचं आहे. त्याच्या पुढची ॲक्टिव्हिटी आहे समटाईम्स म्हणजे काही वेळेस द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाऊन्सिएशन. काही वेळेला काही शब्दांची स्पेलिंग सेम असतात आणि उच्चारही समान असतात बट कॅन हॅव डिफरंट मिनिंग. पण त्यांचे अर्थ मात्र भिन्न असतात. परिस्थितीनुसार ते अर्थ काय होतात बदलले जातात. अशा शब्दांना काय म्हणायचं आपल्याला होमोग्राफ्स. त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघूया. पहिला शब्द आहे वॉच. आता वॉच स्पेलिंग सेम आहे WATCH आणि दुसरं स्पेलिंग पण आहे WATCHच आहे. ह्याचे आता अर्थ कसे भिन्न आहेत. वॉच म्हणजे निरीक्षण करणे म्हणजे पाहणे ऑब्झर्व. दुसरा वॉच म्हणजे काय आहे जे आपल्या हातावरती आपल्या भिंतीवरती घरामध्ये अडकवलेलं असतं आणि जे आपल्याला वेळ दाखवतं म्हणजे त्याला आपण घड्याळ म्हणतो. असे 2 स्पेलिंग समान आहेत पण त्याचे अर्थ मात्र काय आहेत भिन्न आहेत. पण याला काय म्हणायचं आपल्याला होमोग्राफ्स असं म्हणायचं आहे. पहिलं आपण बघितले होमोफोन्स तेव्हा काय होतं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी उच्चार समान होता आणि स्पेलिंग भिन्न होती आणि अर्थही काय होता त्याचा भिन्न होता. इथे मात्र तसं नाही आहे. इथे स्पेलिंग समान आहे उच्चार समान आहे परंतु अर्थ मात्र काय आहे भिन्न आहे. बघा आणखी मी खाली तुम्हाला उदाहरण त्या ठिकाणी शेअर केलेलं आहे. फेअर. फेअर म्हणजे काय दिलं या ठिकाणी नॉट व्हेरी गुड चांगले नाही. आणि दुसरा त्याचा अर्थ आपल्यासमोर येणार आहे जत्रा. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण बघतो की प्रदर्शन भरतं एखादी वस्तू विक्री ठेवली आपण फेअर म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि दुसरं आपल्या त्वचेचा रंग याला पण काय म्हणतात फेअर. असं 3 स्पेलिंग्स आपण बघितले. तिघांचे अर्थ काय आहेत वेगळे आहेत. कळतं आहे. मग या शब्दांना आपण काय म्हटलं तर होमोग्राफ्स. आता होमोफोन्स आणि होमोनिम्स कळतं आहे. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स हे जर एकत्र असते त्याला काय म्हणतात होमोनिम्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच्यावर आधारितच आहे ती पूर्ण. फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोविंग. दिलेल्या होमोफोन्सला धड्यामधून शब्द शोधा. समान उच्चाराचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल सी SEEC दिलं आहे मग आपल्याला धड्यामध्ये शब्द काय मिळणार आहे SEAC मिळणार आहे बरोबर आहे. वूड WOOD याला जर शब्द मिळेल WOULD. देअर THER दिलं आहे तिकडे पुस्तकात मिळाल THEIR मिळणार आहे. इथे दिलं आहे SCA आणि सीन म्हणजे दृश्य आपल्या तिकडे मिळेल SEEN सीन. इथे WON दिलेलं आहे इथे दिलेलं ONE वन.
EYI दिलेला आहे, इकडे दिलेला नुसतं आपला आय म्हणजे मी. पीस, पीस म्हणजे तुकडा आणि पीस म्हणजे शांतता, PIECE असं स्पेलिंग त्या ठिकाणी लिहू शकतो. असे अनेक शब्द आहेत जे पुस्तकात आपल्याला मिळालेले आहेत, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि हे होमोफोन्स पूर्ण करायचे आहेत. आणि याचे सगळे शब्द तुम्हाला कुठे मिळणार आहेत, तर धड्यामध्येच मिळणार आहेत. दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली त्याच्यावर आधारित, एक्सप्लेन हाऊ द अंडरलाइन्ड होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. म्हणजे अधोरेखित केलेले होमोग्राफ्स जे आहेत त्याचे अर्थ काय आहेत ते वाक्यातून आपल्याला समजावून लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, ही सॉ हिज 2 ब्रदर्स. आता सॉ शब्द ठळक करून दिले आपल्या ठिकाणी, मग त्या सॉचा अर्थ इकडे काय होतोय, पाहिले. मग त्याने आपले 2 भाऊ पाहिले. मग अर्थ काय मिळाला या ठिकाणी, तर पाहिले असा अर्थ मिळाला. सेकंड दिलेलं वाक्य आपल्याला, द वूड कटर कट द विकेड ब्रांच विथ इट शार्प सॉ. लाकूड तुड्याने आपल्या धारधार करवतीने फांदी कापली. आता सॉ म्हणजे इकडे करवत आली, म्हणजे पहिला सॉचा अर्थ काय मिळाला, पाहिले. दुसऱ्या सॉचा अर्थ आपल्याला काय मिळाला या ठिकाणी, तर करवत. म्हणजे अर्थ कळले, समान स्पेलिंग आहेत पण उच्चार कसे आले, समान आले आणि अर्थ मात्र काय आले, भिन्न आले. म्हणून याला काय म्हटलं आपण, होमोग्राफ्स. मग आता पुढचे शब्द तुम्हाला दिले बघा 3 वाक्यांमध्ये, त्या प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला शोधून लिहायचा आहे. द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. विंग्स हा ठळक शब्द केलेला आहे, विंग म्हणजे पंख. ही लिव्ज इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. आता विंग म्हणजे विभाग, तो इमारतीच्या सी विभागात राहतो. म्हणजे पहिल्याचा अर्थ मिळाला पंख, दुसऱ्याचा अर्थ आपल्याला काय मिळाला, विभाग. तिसरं वाक्य, द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. आता लँड या शब्दाचा अर्थ उतरणे. आता विमान उतरतं खाली, मग विमान 9 वाजता बरोबर उतरेल. आणि दुसरं वाक्य आहे, ही ओन्स 10 एकर ऑफ लँड. याचा अर्थ आहे याच्याकडे 10 एकर जमीन आहे, म्हणजे जमीन अर्थ मिळाला. चौथं वाक्य आहे, द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लीव्ह. त्या संस्थेचे प्रमुख रजेवर आहेत. हेड म्हणजे प्रमुख. ही बेंट हिज हेड डाऊन विथ चीन. आता हेड म्हणजे डोकं, या ठिकाणी अर्थ असा मिळतो आपल्या पहिल्याच्यामध्ये अर्थ प्रमुख, दुसरा अर्थ हेडचा मिळाला आपल्याला डोकं. म्हणजे ही जी आपण 4 वाक्य बघितली, ह्या 4 वाक्यामध्ये समान उच्चारांचे शब्द परंतु त्यांचे अर्थ काय आले, भिन्न आले. म्हणून याला काय म्हटलं होतं मगाशी आपण, होमोग्राफ्स म्हटलं होतं. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नंबर 3 ॲक्टिव्हिटी बघा आता काय दिली आपल्याला. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली. दिलेली विधानं काळजीपूर्वक वाचा. अंडरलाईन द वर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. आणि अधोरेखित केलेल्या शब्दांचा म्हणजे क्रियापदाचा योग्य काळ ओळखा. आता आपल्याला पहिल्यांदा काम काय करायचं, वाक्य वाचायचं आहे, नंतर क्रियापदाला अधोरेखित करायचं आहे आणि मग त्या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. आता पहिलं वाक्य आपल्यासमोर आहे, द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. आता ह्या वाक्यामध्ये जर क्रियापदाचा आपण विचार केला तर वॉज हे क्रियापद आहे आणि वाक्य कोणत्या काळात आहे, तर भूतकाळात आहे. दुसरं वाक्य आहे, स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. या क्रियापद आहे टूक आणि हेही भूतकाळातच आहे. शी इज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. या ठिकाणी 2 क्रियापद दिसतात आपल्याला, इज पण आहे आणि स्टँड पण आहे, पण आपल्या ठिकाणी मूळ क्रियापद इज आपल्याला वापरात घ्यायचं आहे. त्यामुळे इथे काळ कोणता आला, तर वर्तमान काळ आला. हे लीन्ड आउट इगरली. आता लीन हे मूळ क्रियापद या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते भूतकाळात दिलेलं आहे. गो जस्ट फेल्ट डिझी. फेल्ट हे क्रियापद आहे आणि भूतकाळात आहे. लर्न ॲडवर्ब्स अँड पॅसिव्ह वॉइस. त्याच्यानंतरची शेवटची ॲक्टिव्हिटी ग्रामर सेक्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे क्रियाविशेषणाचा अभ्यास करणे आणि पॅसिव्ह व्हॉइसचा अभ्यास करणे. अशा प्रकारे आपल्या धड्यामध्ये ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्हाला समजलं असेलच विद्यार्थी मित्रांनो. आपला धडा या ठिकाणी काय होतो आहे, संपतो आहे.